500 2 राऊंड जिंकलेत. आता हे सेमी फायनल, आजच फायनल जिंकायची. आज तमाशा होईल वाटतं. आज उडा देंगे. बोल. आता काय पोरं ऐकणार नाही. आता नुसता राडा. आता आमच्याकडे, आता आम्ही गरीब राहिलेलो नाही. संध्याकाळी 1000 बघू वंग्या. पांढरा बैल कसा दाखवला? 1000 दिले. 1000 कोणी? नक्कीच. भावांनो, मित्रांनो, पोरांची मेहनत. तबेलावरती नाईटला आम्ही टर्फ सारखा एक जाली लावून त्याच्यात नाईटला प्रॅक्टिस करतात. फल हात भेटले तर फायनलला पोहोचलेले. बादशाह तर आज आम्ही पोहोचले फायनलला. डेंजर होता पोरा. मीटची जी होती ना ती पक्क्या रॉकेट कापवलं त्या कॅचनी. मस्त मस्त एक लकी माणूस आले ना आपल्या टीम मध्ये आज. काय नाही, सगळं विसरून जातो माणूस. काय घडलं काय नाही घडलं. काय सरपंच 50 आता जॅकेट एडिट आल्या होत्या. बॅग मधून 49 आले. जणांची पारी आली. महेशची पण हीच पारी अशी पुढे येऊ दे. तू वेगळंच कसं वाटतं हॅट्रिक घेतल्याबद्दल? हॅट्रिक घेतल्याबद्दल काय वाटत नाही. एक दांडी हॅट्रिक घेतल्याबद्दल काही वाटत नाही. 2000 भेटलं बस झालं. 5 भेटलं का? कोणी दिलं 2? पाटील आणि त्यांनी कोणी 2? ते 2 बॉम्ब फक्त. अरे पण ते कमिटीचं 2 होतं ना. नाही, कमिटीचं नव्हतं 2. अरे 2 कमिटीचं. अरे ते 5 दिले म्हणून कॅन्सल झालं. 5 हिमांशूने दिलं. पण ते रिटर्न देशील. पण कमिटीचं 2 हात ना. अरे हात ना 2. अरे बरोबर बॅटिंग बी झाली. हेमन आवाज सगळ्यांना बोलू. टीम बंद व्हायच्या परिस्थितीमध्ये होती. टीम बंद व्हायच्या परिस्थितीमध्ये होती. आता नाही ऐकत 2 वर्ष तरी. 2 वर्ष नाही ऐकणार मला. रंगला आहे भावा. अभि कोण काय बोलला. कोणगाव टीमचा कॉल असेल. टेल असा कॉल केला आहे पण ते आणि हेड आला. टॉस सरवलीने जिंकला. अतिरिक्त वेळ मी घेणार नाही. हनुमान सरवलीने आणि प्रथमता थोडा अर्धी त्याचा. फायनलला पोहोचल्या पोरांची सोय बेकार आहे. आता फायनल मध्ये खेळ पण तर बघ. मला नाही म्हटलं पाहिजे 30 नाही रे. नाही ते मजाक करतो. मॅच सगळे मी जिम्मेदारी घ्यायची. अभिनंदन बॉईज. असंच खेळत राहू. वरती जाऊ हळूहळू. राज यांनी चांगली बॉलिंग केली. हर्षलचा चांगला कमबॅक आहे. व्यवस्थित सगळं चाललंय. असंच राहू द्या. चला. तू टोला लागला. आनंद झाला. पोरं फायनलला पोहोचले. मॅच झाली. फायनल होती. काय करायला पाहिजे पोरावी? ट्रॉफी तर घ्यायला इथे.
स्वर्गीय बंटीदादा अभिमन्यू पाटील यांचा स्मरणार्थ सर्जू अभिमन्यू पाटील समाजकडनं स्पॉन्सर्ड झालेली आहे. देत आहोत आपण द बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल प्रेक्षकांमधून आवाज गोलंदाजाने त्या विक्रमाची बरोबर केली आहे. खरं तर सर्वाधिक विकेट त्याने या स्पर्धेमध्ये आपण बघितले 9 विकेट आणि त्यानंतर 11 विकेट तब्बल या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेले आहे. तो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट शिवचोरवा कोण संघाचा सर्वाधिक विकेटचा सेमीफायनलच्या 9 विकेटचा ठरलाय हर्षल म्हात्रे. काय जबरदस्त बॉलिंग हर्षलने केली. एकदा जोरदार आल्या होऊन जाऊ द्या हर्षलसाठी. तसेच पंकजी मिश्रा साहेबांच्या वतीने कूलर देखील आणि तोही आपण देत आहोत आणि हे पारितोषिक देण्याकरिता मंचावर मी विनंती करतोय एवन जोडी संदीपजी भोईर साहेब आणि पंकजी भोईर साहेब यांच्या वतीने सन्मान चिन्हही आम्हाला पुरस्कृत करण्यात आले आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण देत आहोत द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हर्षल. ज्याने या प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला दिवसात तारे दाखवले होते. हर्षल रेसमध्ये खरं तर 2 फलंदाज होते आणि दोन्ही एकाच संघाचे फलंदाज होते. शिवचोरोपा कोण संघाकडून कुमार मात्र यांनी 43 धावा कुठून काढल्या होत्या. मात्र एका धावेने सरशी मंगेश पाटीलची पाहायला मिळाली आणि म्हणूनच 44 धावांचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला. सेमीफायनल पर्यंत 44 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. मंगेश पाटील काढलाय या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आपण देत आहोत दीपक दादा पाटील आणि अशोकजी लोंढे साहेबांच्या शुभ हस्ते आपण द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट देत आहोत आणि त्यासाठी जो कूलर तो आम्हाला पंकजी मिश्रा साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेला एकदा जोरदार आला होऊन जाऊ मंगेशसाठी. लाजवाब बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण मंगेशची पाहिली आणि तोच ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. उपविजेता पदावर त्यांना समाधान मानावं लागलं. मात्र एकंदरीत चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांची पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज देऊया. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा. फलंदाज राहिलेले करारी शॉट त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं आहे. करारी फलंदाजी करणारा सर्वाधिक 64 धावांचा हे पण करणार आहे. शिवचोरवा ठरलाय या स्पर्धेमधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार झाला होऊन जाऊ हेमंत कराळेसाठी. काय लाजवाब खेळ या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला. विथ बॅट इम्प्रेस केलं, फिल्डिंग जबरदस्त केली. 64 रन्स त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये बनवला आणि हेमंत ठरला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. सगळा मला भेटले. तुला घे भाऊ, तुला घे, तुला घे. कूलर आहेत ना मोठ्यावर जाऊन द्या तबेले. आणलेले फटाके काय कामाचे नाही निघले. आता वापस वाजू वाजू.
कोण मी दिसलं नाही याच्या फिरो पहिली लास्ट आरती लास्ट भाऊ दे शेरू बाप्पा की शेरू बाप्पा की जय 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 शेरू बाप्पा जय गेले